श्रीराम. मित्रांनो, मेष राशीसाठी जुलै महिना कसा असेल? अनेक बदल आणि संधी तर आपल्याला घेऊन येईलच तो, पण ग्रहांच्या स्थितीमुळे तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळे प्रभाव पण दिसून येणार आहेत. या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल, नवी नाती जुळतील आणि काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. या भविष्यवाणीमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनाच्या विविध पैलूंवरती स्पष्टता मी देण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामुळे तुम्हाला काही निर्णय घेण्यास मदत होईल. मित्रांनो, सध्या तुमच्या राशीसाठी रवी ग्रह मिथुन राशीमधून जात आहे, म्हणजेच तो तुमच्या राशीला तिसरा रवी आहे असं म्हणता येईल, ज्याचा प्रभाव तुमच्या तृतीय स्थानावर आहे. तृतीय भाव हे सहसा धाडस, बंधू भगिनी किंवा छोट्या मोठ्या प्रवासांचे ते स्थान असते. तर सूर्य या स्थानात असल्यामुळे तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण होईल. तुम्हाला नवीन गोष्ट शिकायला मिळेल, नवीन कौशल्यसुद्धा आत्मसात करण्याची इच्छा तयार होईल. व्यवसाय आणि नोकरीमध्ये नवीन प्रकल्प हाताळण्याची संधी मिळते. शिवाय तुम्ही तुमचा विचार आणि कल्पना स्पष्टपणे मांडू शकताल, ज्यामुळे इतरांशी संवाद साधणे पण तुमच्यासाठी सोपं होऊन जातं. महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, सध्या मंगळाचं गोचर तुमच्याच राशीमधून होत आहे, त्यामुळे तुमच्यात शारीरिक ऊर्जा आणि उत्साह वाढेल. मंगळ हा युद्धाचे आणि साहसाचे ग्रह आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही सर्व प्रकल्पांमध्ये पूर्ण ताकदीने काम करताना दिसताल. आपल्या उद्दिष्टांसाठी तुम्ही अपार मेहनतही करताल, मात्र क्रोधावरती नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे. मित्रांनो, मंगळाचा प्रभाव जो आहे तो तुमच्यामध्ये आक्रमकता वाढवू शकतो, ज्यामुळे काही नात्यांमध्ये ताणतणाव निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही शांतपणे विचार करूनच निर्णय घेणे योग्य असतं. शिवाय मित्रांनो, बुध ग्रहाचे गोचर तुमच्यासाठी कसे असेल? सध्या बुध ग्रह तर कर्क राशीमधून जातो, म्हणजे तो तुमच्या राशीपासून चतुर्थ स्थानातून गोचर करत आहे. आणि चतुर्थ स्थान हे घर, कुटुंब, मातृभूमी, मानसिक शांतता यांचे स्थान मानले जाते. बुधाच्या या स्थितीमुळे तुमच्यात मानसिक स्थैर्य आणि शांती येईल. घरात काही बदल किंवा नूतनीकरण करण्याची पण योजना तुम्ही करू शकता. नवीन वाहन खरेदी करायचे असेल तर ते पण करू शकता. शिवाय कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध आहेत ते मजबूत होतील. बुधाच्या प्रभावामुळे तुमच्यात तार्किक विचारशक्ती जी असते, लॉजिक पॉवर म्हणतो आपण त्याला, आणि संवाद कौशल्यसुद्धा चांगलं होताना तुम्हाला दिसून येईल. शिवाय गुरुचं गोचर तुमच्यासाठी मित्रांनो द्वितीय भावावर परिणाम करत आहे. द्वितीय भाव हे आर्थिक स्थितीचा भाव आहे. पारिवारिक म्हणजे त्याला कुटुंबस्थान पण म्हणतात. शिवाय अन्न आणि वाणीचे स्थानही त्याला म्हणतात. तर गुरुच्या या स्थितीमुळे तुमची आर्थिक स्थिती तर सुधारणार आहे, नवीन आर्थिक संधी पण मिळतील, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे चांगले संबंध होतील. तुम्हाला अन्न आणि भोजनाची विशेष आवडही निर्माण होताना थोडी दिसून येईल या महिन्यामध्ये. तर गुरुच्या प्रभावामुळे थोडक्यात मित्रांनो सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढणार आहे. या महिन्यात शुक्र तुमच्यासाठी कसा आहे मित्रांनो? शुक्र सध्या मिथुन राशीतून जातोय, म्हणजे तो तुमच्या राशीपासून तृतीय भावामधून गोचर करतो आहे. शुक्र हा प्रेम, सौंदर्य आणि कला यांचा कारक आहे. त्यामुळे तुमच्या चालू असलेल्या नातेसंबंधांमध्ये सुद्धा नवीन ऊर्जा येईल. तुमच्यात सौंदर्याची आणि कला कौशल्याची पण आवड निर्माण होईल आणि नवीन गोष्टी शिकण्याची आणि त्याच्यामध्ये आनंद घेण्याची पण तुम्हाला इच्छा उत्पन्न होईल. शिवाय मित्रांनो, शनीचा जर आपण विचार केला तो सध्या कुंभ राशीमध्ये वक्री आहे आणि याचा परिणाम तुमच्या मेष राशीवर कसा होतो आहे? सध्या मेष राशीपासून तो 11व्या स्थानातून गोचर करतो आहे आणि 11वा भाव जो आहे हा मित्रमंडळ, तुमचं सोशल नेटवर्क किंवा इच्छा आकांक्षाचे स्थान मानले जाते, ज्याच्यावरून आपण इच्छापूर्तीचा विचार करतो.
तर शनीच्या या स्थितीमुळे मित्रमंडळांमध्ये काहीतरी गैरसमज होऊ शकतात बघा. तुमच्या जे काही सोशल रिलेशन्स असतात, सोशल कॉन्टॅक्ट्स असतात, त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी तयार होऊ शकतात. तर या स्थितीत तुम्हाला शांतपणे विचार करून निर्णय घेणे गरजेचं आहे. शनीच्या प्रभावामुळे तुमच्यामध्ये मित्रांनो सहनशीलता आणि धैर्य पण यावेळेस वाढणार आहे. त्याचबरोबर राहू आणि केतू सध्या मीन आणि कन्या राशीमधून जात आहेत, म्हणजे मेष राशीपासून 12व्या स्थानातून ते गोचर करत आहेत. तर 12वं स्थान हे मित्रांनो मोक्ष, गुप्त शत्रू किंवा परदेश प्रवास आणि आध्यात्मिक प्रगतीचे स्थान आहे. राहू आणि केतू यांच्या या स्थितीमुळे तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीसाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे बघा. गुप्त शत्रूंच्या विरोधात थोडं सावध राहा, कारण शिवाय परदेशी प्रवास संधी मिळू शकते. या स्थितीत तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची आणि आपल्या आतील आवाज ऐकण्याची आवश्यकता आहे. तर मेष राशीने मित्रांनो काय करावं सध्या? नवीन संधींचा लाभ घ्या मित्रांनो. जुलै महिन्यात अनेक नवीन संधी मिळतील. त्या संधींचा लाभ घेण्यासाठी तयार राहा. नवीन प्रोजेक्ट्स मिळतील. करिअरमध्ये सुद्धा प्रगती होईल. नवीन प्लान्स करा, नवीन योजना तयार करा. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला ते उपयोगी पडेल. उत्पन्नातील वाढीसाठी नवीन योजनांचा पण तुम्ही विचार करू शकता. शिवाय कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवणे गरजेचं आहे. त्यांच्या सहकार्याने तुमच्या नात्यातील ताणतणाव कमी होतील. शिवाय कुटुंबातील व्यक्तींच्या गरजांचा विचार करा आणि त्यांना आवश्यक तितका वेळ देणं ही गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, क्रोधावर नियंत्रण ठेवा, कारण की मंगळाचा प्रभाव राशीमध्ये आहे, तो आक्रमकता वाढवतो आहे. त्यामुळे शांतपणे विचार करूनच निर्णय घ्यायचा आहे. शारीरिक ऊर्जा जपून वापरा, कारण की उत्साह जो आहे, म्हणजे व्यक्ती ओव्हर एक्सायटेड होते, अति उत्साही होते, ते थोडं आपणास टाळायचं आहे. आणि काय अजून टाळायचं आहे तुम्हाला मित्रांनो सांगतो. थोडेसे गैरसमज न होऊ देणे हेच चांगलं आहे, कारण की शनी वक्री आहे आणि तो गैरसमज तयार करतो. शांतपणे विचार करूनच थोडं संवाद करा, म्हणजे गैरसमज टाळण्यासाठी उपयोगी होईल तुमच्यासाठी. आर्थिक व्यवहारात थोडी काळजी घ्या. गुरूचा प्रभाव तर आर्थिक स्थिती सुधारतो, पण आर्थिक व्यवहारात काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय अनावश्यक कर्ज टाळा बघा. आपल्या उत्पन्नाचे योग्य तुम्ही नियोजन करणंसुद्धा गरजेचं आहे. शिवाय चंद्राचं गोचर जे आहे तो थोडंसं मानसिक ताण तयार करू शकतं तिथं. त्यामुळे तुम्ही योग्य तुमची जी उपासना आहे, ती उपासना तुमच्या सद्गुरूंची ती नियमित करत जा. गुप्त शत्रूंच्या विरोधात पण तुम्हाला सावध राहायचं आहे. राहू आणि केतूची जी स्थिती आहे सध्या 12व्या स्थानातून आणि 6ष्टम स्थानातून, ती गुप्त शत्रू तयार करते आहे. त्यामुळे सावध राहा. अनावश्यक वादही टाळायचा आहे मित्रांनो. मंगळाच्या प्रभावामुळे मी जसं म्हणलं आक्रमकता येते, त्यामुळे अनावश्यक वाद होतात आणि ते आपल्याला टाळायचे आहेत. मग त्यासाठी तुम्ही शांतपणे विचार करूनच संवाद साधा. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.